स्टोन पेपर सीजर. स्टोन पेपर सीजर. स्टोन पेपर सीजर. थांबा सगळ्यांनी. काय थांबा. काय मधोबा आईने काय शाळेमेळा काढले की काय? काय मधोबा काय चाललंय? नानोबा थोडी कळ सोसा, कळेलच. अरे काय चाललंय काय? म्हणजे आज आपल्याच घरात मासळी बाजार भरलाय की काय? मधु काका काय आहे? अहो सांगा ना काय आहे ते. काय आहे? आपल्या बाळाचं उद्यावर बारसं आलं आणि अद्यापपर्यंत आपण काही त्याचं नाव ठेवायचं ते ठरवलेलं नाही. म्हणून मी हा बोर्ड दुकानातून आणलेला आहे. आता 8 वाजता आहे. रात्री 8 वाजेपर्यंत ज्यांना जी नावं सुचतील ती या कॉलम मध्ये लिहायची आहेत. सर्वानुमते जे नाव फायनल होईल ते सुचवणाऱ्याला एक छान पैकी गिफ्ट मिळणार आहे. अरे वा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढा खटाटोप कशाला? मला देऊन टाक बक्षीस. ली 4 नावं ली. ग्रीष्मा, संपूर्णा, समंतिका, शिवकांता. कोणाला किती नावं पाठ आहे याची स्पर्धा नाहीये. आणि मला नावं चांगली पाहिजे, त्याचा अर्थही चांगला हवाय. या नावानं काही अर्थ नाही, कळलं? काय? एक सूचना द्यायची राहिली. एका वेळेला एकच नाव सुचवायचंय बरं का? हा. मधु काका मला एक नाव सुचलंय. तुम्ही लिहा ना. शांभवी देवीचे नाव आहे. चांगलंय ना? शांभवी नको नको, जुनं वाटतंय खूप हे नाव. मी काय म्हणते, कविता चालेल? जे कविता कविता वगैरे अजिबात नको. काय विक्रांत आणि मोनिका यांच्यापैकी कोणीही साहित्यिक नाही. विक्रांत हा डॉक्टर आहे, कळलं? डॉक्टर म्हणून मग सुई नाव ठेवायचं का? सई सारखं काय बघतोस? अरे असं काय करतोस? एवढी 18 पुराणं आहेत, 18. त्यातलं एखादं नाव तुम्हाला मिळत नाही? तू सांग. मी सांगतो ना. सीमांतिनी. नाही रे, आता काळ कुठला चाललाय? नानू, तुझ्या पसंतीचं नाव ठेवण्यापेक्षा मग शेवटी नाम कोड नंबरच ठेवायला लागेल एखादा. तू नको पडूस त्यात. मला काय वाटतं आपण शकुंतला ठेवूया काय? अरे किती मागे जाता रे तुम्ही. जरा आत्ताच्या काळात या. आत्ताच्या काळातलं अरे नानू, तू काय विचार करतोस आत्ताच्या काळातला म्हणून? तू नाहीस आत्ताच्या काळातला. अरे पण माझ्याकडे नावं असतील ना, का नाही? हा, माझ्याकडे पण एक सॉलिड नाव आहे, सांगू? घे.
गुड मॉर्निंग. अरे वा, गरमागरम चहा. आज मूड खूप वेगळा दिसतोय तुझा. हो, माझा असा मूड न कालपासून आहे. आपण दळवींकडे गेलो होतो ना तेव्हापासून. काय मस्त फॅमिली आहे काय. म्हणजे मानसी त्यांच्याविषयी सांगायची ना तर मला तेव्हा फार कळायचं नाही. पण आता त्यांच्यासोबत राहतोय, त्यांना भेटतोय, जाणून घेतोय. किती ओपन माइंडेड आहेत, किती छान आहेत ती लोक. मला फार आनंद होतो की ही माणसं आता आपल्या आयुष्याशी जोडली जाणार आहेत. ते आपल्याशी जोडले जाणार आहेत. हो, मग एकूण एकच झालं ना. नाही, फरक आहे. अरे, ती आपल्या कुटुंबाचा एक भाग होणार आहे, तू तिच्या फॅमिलीचा नाही. ओके, ती आणि मी, आम्ही दोघंही वेगवेगळ्या कुटुंबाशी जोडले जाणार आहोत, हे ठीक आहे. हा, मस्त झालाय चहा. थँक्यू. बरं मला सांग ना, तुला तुला कशी वाटताय ती सगळी माणसं? छान आहेत. मला मानसीची मोठी बहीण मोनिका इंटरेस्टिंग वाटली. म्हणजे मानसी कशी गप्प गप्प असते, पण मोनिका मनातलं सगळं बोलून टाकते. असं असावं माणसाने. हो, ती हुशारच आहे. म्हणजे मध्यंतरी ती हॉस्पिटलाइज असताना मी तिला भेटायला गेलो होतो ना, तेव्हाही ती आता मी पुढे कसा जॉब करू शकते, मग कुठे मिळेल, मग आता काय अपॉर्च्युनिटीज आहेत का, हे सगळं विचारत होती. कळतच आहे ती किती हुशार आणि स्मार्ट येते मानसीपेक्षा. मान असं नाहीये. म्हणजे तू म्हणजे तू अजून मानसीला नीट भेटली नाहीयेस. तू तिच्याशी बोल, जाणून घे, तुला पण लक्षात येईल ती खूप ब्रिलियंट आहे. कळतंय किती त्रास होतोय ते. पण खरं सांगू, मानसी खूप बुजरी आहे. म्हणजे मनातलं मनातच ठेवते, बोलून नाही टाकत. आणि अशी माणसं समजायला थोडी कठीण असतात. त्यांच्या मनाचा थांग लागणंही कठीण असतं. अहो आई साहेब, तुम्ही शुभमंगल म्हणायच्या आधी सावधान असं म्हणताय, असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणायलाच हवं, कारण तिथे लग्न मंडपात शुभमंगल आणि सावधान यात विचार करायला वेळ नसतो. म्हणून आता सावधान, म्हणजे शुभमंगलच्या वेळी प्रॉब्लेम्स नाही येणार. वा, सून येणार म्हणल्यानंतर माझी आई किती फिलॉसॉफिकल बोलायला लागली. वा, फिलॉसॉफिकल नाही सलील, अनुभव आहे. मानसीला तू मनातलं बोलायला शिकव, कारण प्रत्येक वेळी मनातलं ओळखणं शक्य होत नाही आणि मग त्यामुळे गैरसमज वाढत जातात. एकमेकांशी न बोलताही एकमेकांशी बोलणारे कपल्स असतात, पण तू आणि ती तसं कपल नाहीये. क्या बात है. किती कमी वेळात आमच्या रिलेशनचा केवढा विचार केलायस तू आई. म्हणून माझं ऐकत जा, त्यातच भलंय तुझं. बरं ऐक, मानसीला घरी बोलवून घे, मला तिच्याशी खूप गप्पा मारायच्या. ह्या मुंबईतल्या मुली कुठे ना कुठेतरी धावत असतात. थांब, आता मुंबईच्या मुलींविषयी अजून काहीतरी तुझं मत तयार होण्याच्या आधी मी तिला फोन करतो, विचारतो. मुळात आधी पाहायला लागेल ती फ्री आहे. माझ्याकडे दे फोन, मी बोलते तिच्याशी. मी सांगितल्यावर नाही कशी म्हणते बघते. दे अगं, दे फोन दे. तिथे हॉस्पिटलमध्ये काम करताना इतकी आठवण येते ना ग छकुलीची. तिकडे मी काम करायला लागायचे आणि नेमक्या ह्याच्या हाका सुरू व्हायच्या. बोलता यायचं नाही, पण कळायचं मला की मावशी ये, खेळ माझ्याशी, गप्पा मार माझ्याशी. हो ग, मला सुद्धा काल रात्री असं वाटलं की ती रडतीये आणि मी अगं उठले सुद्धा. कुठे वाचतोय? गोष्टी जागेवर ठेवू नका. हॅलो हॅलो. हा काकू बोला. हा, काही नाही मानसी, सहजच फोन केला. अगं मला तुला भेटायचं होतं, आहे का वेळ? अरे बापरे, नाही जमणार काकू. आज हॉस्पिटल आहे आणि बारशाची तयारी करायची. मग जा ना, जा म्हणते ना. काकू मी येते, मी करते काहीतरी मॅनेज. हो हो, ये ये ये. बाय. अशी कशी ग मुलगी तू? सासू भेटायला बोलावते आणि तू कुशाल नाही म्हणतेस.
मला माहितीये तू गेली नाहीस तर काही फरक पडणार नाही, पण मनू आता महत्वाचं काय आहे हे ओळखायला शिक ग. आमची नव्हती हं हिम्मत सासूला नाही म्हणण्याची. जा आता तयारीला लाग. हो ग आजी, चिल. जाते मी. आता उगीच लाडात येऊ नको. आणि हे बघ, जाताना त्यांच्यासाठी नारळी पाकाच्या वड्या घेऊन जा. हा, जा आता जा. अरे इतका अस्वस्थ का होतोय? मी कुठे अस्वस्थ आहे? काहीतरीच तू बोलतेस आहे. पण ती तुला म्हणाली ना नक्की की मी येणार आहे म्हणून? हो. मग अजून कशी नाही आली? येईल रे, किती हायपर होतोय. अरे परत तेच. आई हे बघ, मला वाट पाहण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते वाट पाहताना जे होत, जाऊ दे बरं आई, मी नाही सांगू शकत तुला. अरे मला सांग ना, मला कळू दे तरी. मला एक सांग, तुझं आणि बाबांचंही लव्ह मॅरेज होतं? पण तुझे बाबा असे अस्वस्थ होत नव्हते तुझ्यासारखे. ते असतील संयमी, मी नाहीये. तर किती वेळ? एक काम कर, तू थांब, मी दारू घडतो. हा नाही, तू जा, तू दारू घड, मी इथे थांब. नाही ऐक, एक मिनिट, मी जाऊन दारू घडतो. तू मानसी ये, बस. काय योगा हो गे बघ. म्हणजे आम्ही जस्ट आता तुझ्याविषयीच बोलत होतो आणि तू एंटर झालीस. मानसी, तुला आज हॉस्पिटलला नाही जायचं? अरे तू तिच्यासाठी प्रायोरिटी आहेस हेच सांगायचंय तिला. काय ग? आजीने या नारळाच्या वड्या दिल्या. वा, आता ह्याच्या बरोबर काही गरमागरम मिळालं तर मस्त. थांबा, मी करते. अगं नाही, घर माझं सो मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बसा. अगं करू दे, करू दे. लग्नाआधी सगळे नवरे अशीच सर्व्हिस देत असतात. करू दे, पण गप्पा मारूया. मी जरा दोन्ही एकत्र आणतो. आलोच. आज मी सलीलला घावणं करून द्यायला सांगणार आहे. त्याला येतं करता? पीठ भिजवून दिलं की करतो. म्हणजे हात नाही बसलाय त्याचा, पण आता इथे मुंबईत आल्यापासून करायला लागलाय. पण मला त्याची सवय नाही होऊ द्यायची त्याला, म्हणून मला सून हवी आहे. अगं बरोबर आहे, पण मानसीला डॉक्टरकीतून वेळ तर मिळायला पाहिजे. का नाही मिळणार वेळ? काढेल किती. काय ग? हो, ठरवलं की काढता येतो वेळ. मी आलोच. मला जेव्हा मुलगा झाला ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की मी टिपिकल सासू होणार नाही. आणि मी टिपिकल सासू न होण्यासाठी मला सुद्धा नॉन टिपिकल सून हवी ना, तुझ्यासारखी. एकमेकांमध्ये ट्रान्सपरन्सी असली ना की सासू सुनेत कधीच भांडणं होत नाहीत आणि आपल्यातही ती तशी होणार नाही. पण त्यासाठी आधी एकत्र राहायला हवं. म्हणून मी सलीलला सांगून टाकले की मुंबईला झालेली बदली परत बँगलोरला करून घे आणि आत्ताच आपण मानसीला घेऊन जाऊया. बाय द वे, तिथे तुझी खूप दमछाक होणार आहे. मनाची तयारी करून ठेव. दमछाक कसली? अगं, बँगलोरला सलीलचे खूप मित्र आहेत आणि तिथे गेल्यावरती तो सतत मित्रांच्या गोतावळ्यात असतो. तिथेच तुझा सगळा वेळ जाईल. मैत्रीण मात्र मी एकटीच आहे. आम्ही अगदी सगळं डिस्कस करतो. आमचं नातं मोकळं आहे. चला, गरमागरम घावणं रेडी आहे. प्लीज आई, मी तुझ्यातलंच काय ना. घ्या, आधी टेस्ट करा आणि मग हवं तेवढं कौतुक करा. खरंच छान आहे. आता मला पुढच्या वेळेस तुझ्या हातची घावणं खायची आहे. बनवेन ना मी, नक्की बनवेन. तुला साऊथ इंडियन डिशेस येतात का ग? तसे फारसे नाही येत, पण जमतील हळूहळू.
अगं हो आई जरा थांब. तू जवळजवळ तिची तोंडी परीक्षा घेतीयस. अरे परीक्षा कसली, गप्पा आहेत या. तुला परीक्षा वाटते? नाही, तुझा टोन अगदी परीक्षेतले प्रश्न विचारल्यासारखा आहे. बघ बघ कसा राग येतोय ते बघ. राग काय आता? ईशा, काय ईशा नाव कसं वाटतंय? चांगलंय. मी सकाळपासून विचार करत होते की ताईच्या मुलीचं नाव काय ठेवावं. आता तुमच्या बोलण्यातून अचानक मला ईशा सुचलं. खरंच छान आहे. मी पटकन कळवून टाकू? कळव ना. तिच्या ताईला पण खूप आवडेल ना. हॅलो विक्रांत. बोल मानसी. मला सांग, ईशा नाव कसं वाटतंय? ईशा छान आहे. इट्स नाईस. मी सकाळपासून विचार करत होते, आता अचानक मला सुचलं. अच्छा, पण होतं असं, म्हणजे आपल्या डोक्यात कधी काय चमकून जाईल काहीच सांगता येत नाही. मग हेच ठेवूया का? या ऑफकोर्स, व्हाय नॉट. एक काम कर, तू ताईला सांग. हो सांगतो. म्हणजे ऍटलीस्ट घरातली नाव शोधण्याची प्रक्रिया तरी थांबेल. आणि ऐक, ताईला हे नको सांगू की मी सुचवलंय. हा, तूच सांग तिला, तिला आवडेल. ओके बाय. ओके बाय. आवडलं विक्रांतला नाव? हो. हा म्हणजे त्याला आवडलं म्हणजे मोनिकाला सुद्धा आवडेल. तुझ्या बहिणीची आणि विक्रांतची जोडी खूप छान आहे. देखणे आहेत, हुशार आहेत. शनाया, ए शनाया नको. हा काय रे, तुला माहितीये का शनाया कोण आहे ते? चांगलं नाव आहे शनाया. हा नाही नाही, बाबांना चालणार नाही. हा नको नको. म्हणजे तुला चालेल? माझ्या डोक्यात एक नाव आलंय, वर्षा. ऋतू. महिमा. हे नाव थोडं हिंदी वाटतं ना. आपण त्याच्यापेक्षा लक्ष्मी ठेवूया का? हा, महिमा जुनं आणि लक्ष्मी काय नवीन आहे काय? आहे. नियती ठेवूया आपण. नियती. नियती. हं. नियती अजिबात नको. का? अरे नियती म्हणजे नशीब. आपल्या घरातले सगळेजण हे प्रयत्नांवर विश्वास ठेवणारे आहेत, लक्षात ठेव. पण नानू मामा, तुझा आणि प्रयत्नांचा काय संबंध? एक गलका नको, गलका नको. ईशा. ईशा. मलाही हेच सुचलं होतं. नॉट बॅड. छान आहे ना. गुड नेम. पण गुड नेम. ईशा. मी मगाशी ईशाच सुचवणार होतो. नाही, मी बोललो सुद्धा, पण कोणी ऐकलं नाही. हो छान आहे. छोटस आणि सुटसुटीत मस्त आहे. ईशा विक्रांत दळवी. छान नाव.